Hello students, Kale ma'am here. Our running chapter is Issue of Debentures chapter 4 and we have started to learn provisions regarding with issue of debentures. In last lecture we are discussed sub point 4.1.1, that is regulations governing issue of debentures as per Companies Act 2013. Today we are going to learn 4.1.2, that is provisions as per Companies Share Capital and Debentures Rules 2014, that is Rule 18. So students, we have already learned types of debentures, but when company issues secured debentures, that company must fulfill these following conditions, and the first condition or rule is tenure of secured debentures. So all secured debentures should be redeemed or refunded within 10 years from the date of its issue, but the companies like infrastructure projects are permitted by Ministry of Corporate Affairs or central government or RBI can issue debentures beyond a period of 10 years, but it should not be exceeding 30 years. विद्यार्थी मित्रांनो, कर्जरोख्यांची विक्री इश्यू ऑफ डिबेंचर्स हा आपला रनिंग चॅप्टर आहे आणि यामध्ये आपण मागच्या तासाला कंपनी कायदा 2013 नुसार कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी कोणते नियम आहेत याचा अभ्यास केला. आज आपण कंपनी कायदा कंपनी नियम 2014 नियम 18 नुसार कर्जरोख्यांच्या विक्रीसाठी कोणत्या कंडिशन्स आहेत हे पाहतो आहोत आणि त्यानुसार जेव्हा कंपनी सिक्युअर डिबेंचर्स विक्री करणार आहे त्यावेळेला या खालील अटींचं किंवा रूल्सचं पालन करणं आवश्यक असतं. त्यातला पहिला रूल आहे टेन्युअर ऑफ सिक्युअर डिबेंचर्स. या नियमानुसार सर्व प्रकारच्या सिक्युअर डिबेंचरची परतफेड कर्जरोख्यांची म्हणजेच डिबेंचरची विक्री केल्याच्या तारखेपासून 10 वर्षात केली पाहिजे. परंतु ज्या कंपन्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टमध्ये आहेत अशा काहीच कंपन्यांच्या कर्जरोख्यांची विक्री 30 वर्षाच्या कालावधीसाठी करता येते. सो दिस इज द फर्स्ट रूल रिगार्डिंग विथ टेन्युअर ऑफ सेक्युअर डिबेंचर्स विदिन 10 years and some companies not exceeding 30 years. Second rule is create charge on assets. So company has to create a charge on the assets of the company or its subsidiary company or holding company. Students, we learn in types of debentures that company can issue only secured debentures. So for that purpose, the value of charge which is created on assets should be adequate to the cover the entire value of debentures issued and interest to be पेड. कर्जरोख्यांच्या परतफेडीसाठी कंपनीला तिच्या मालमत्तेवर बोजा निर्माण करावा लागतो किंवा करता येतो, ज्याला आपण क्रिएटिंग चार्ज ऑन ॲसेट्स असं म्हणतो. ही जी ॲसेट चार्ज केली जाणार आहे त्या ॲसेट्सचे मूल्य हे कर्जरोख्यांच्या म्हणजे डिबेंचरच्या विक्रीची संपूर्ण रक्कम आणि व्याज देण्यासाठी पुरेशी असली पाहिजे. इफ a government company issues secured debentures which has central or state government's guarantee, then it need not create any charge on its asset. परंतु केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ज्या कंपनीला हमी दिलेली आहे अशा सरकारी कंपन्यांनी सुरक्षित कर्जरोख्यांची म्हणजे सेक्युअर डिबेंचरची विक्री केल्यास त्यांच्या कंपनीच्या ॲसेटवर चार्ज करण्याची आवश्यकता नसते किंवा अशा प्रकारच्या कंपनीने आपल्या मालमत्तेवर बोजा निर्माण करण्याची आवश्यकता नसते. थर्ड रूल इज अपॉइंटमेंट ऑफ डिबेंचर ट्रस्टीज. सो बिफोर इश्यूइंग प्रॉस्पेक्टस और ऑफर लेटर, स्टुडंट्स विल लर्न दॅट company has to issue prospectus before issuing debentures or offer letter. The company has to appoint a debenture trustee. So students, we learnt about debenture trustees. So debenture trustees are the institutions that protect the interest of debenture holders. So
Company also have to execute a debenture trust deed either before issuing prospectus or offer letter or within 60 days from the allotment of debentures. Students, कर्जरोखेधारकांच्या रकमेची आणि इंटरेस्टचं संरक्षण करण्यासाठी, प्रोटेक्ट करण्यासाठी कंपनीने माहितीपत्रक, ज्याला आपण प्रॉस्पेक्टस किंवा ऑफर लेटर प्रसिद्ध करण्यापूर्वी डिबेंचर ट्रस्टची नेमणूक करावी लागते. माहितीपत्रक किंवा मागणीपत्रक म्हणजेच प्रॉस्पेक्टस आणि ऑफर लेटर प्रसिद्ध करण्यापूर्वी किंवा कर्जरोखे इश्यू करण्यापूर्वी 60 दिवसात कंपनीला हा डिबेंचर ट्रस्ट डीड करावा लागतो. सो स्टुडंट्स, वी सी दॅट डिबेंचर ट्रस्ट डीड इज नथिंग बट अ कॉन्ट्रॅक्ट बिटवीन डिबेंचर ट्रस्टी अँड कंपनी. We learn it in the features of debentures. So this deed means debenture trust deed contains the terms and conditions agreed upon by the company and the trustees, which states the role of the debenture trustees. या डिबेंचर ट्रस्ट डीडमध्ये कंपनी आणि ट्रस्टी यांना मान्य असलेल्या सर्व प्रकारच्या टर्म्स आणि कंडिशन्सचा समावेश केलेला असतो आणि त्यामध्येच डिबेंचर ट्रस्टींची भूमिका म्हणजेच रोल काय आहे हेही स्पष्ट केलेले असते. सो दिस इज द थर्ड, दॅट इज कंपनी हॅज टू अपॉइंट डिबेंचर ट्रस्टीज. नाव फोर्थ इज create debenture redemption reserve. Company has to create debenture redemption reserve, which is also known in short DRR. This is an account out of profits available from the payments of debentures. कंपनीकडे जो काही नफा आहे त्या नफ्यातून कर्जरोख्यांची प्रिन्सिपल अमाऊंट आणि इंटरेस्ट देण्यासाठी कंपनीला एक विशिष्ट असा रिझर्व फंड तयार करावा लागतो, ज्याला डिबेंचर रिडम्शन रिझर्व असं म्हटलं जातं. आणि यासाठी कंपनीनं एक सेपरेट अकाउंट ओपन करून त्यामध्ये तो क्रेडिट करावा लागतो. कंपनी हॅज टू मेंटेन ॲटलिस्ट 25 ऑफ द व्हॅल्यू ऑफ इट्स आउटस्टँडिंग डिबेंचर्स इन द डिबेंचर रिडम्शन रिझर्व अकाउंट. कंपनीने कर्जरोख्यांची जी काही अमाऊंट देणे आहे त्या अमाऊंटच्या कमीत कमी 25% रक्कम या DRRमध्ये राखून ठेवावी लागते. तसेच कंपनी हॅज टू इन्व्हेस्ट बिफोर 30th एप्रिल each year a sum not less than 15% of the amount of its debentures maturing during the year ending on 31st March of the next year. Students, keep in mind this is very important point की पुढील वर्षीच्या 31 मार्चपर्यंत ज्या कर्जरोखेधारकांना अमाऊंट परत करायची असते त्यासाठी कंपनीने आधीच्या 30 एप्रिलला कमीत कमी 50% रक्कम ठेवींच्या स्वरूपात ठेवावी लागते आणि ही रक्कम फक्त आणि फक्त डिबेंचर्सच्या रिडम्शनसाठी वापरली जाते. अँड फॉर दॅट पर्पज कंपनी हॅज टू क्रिएट डिबेंचर रिडम्शन रिझर्व्स सो दॅट कंपनी कॅन प्रोटेक्ट द अमाऊंट ऑफ डिबेंचर होल्डर्स, प्रिन्सिपल अमाऊंट ॲज वेल ॲज इंटरेस्ट also. So these are the provisions as per rules 2014 and rule 18 for secure debentures, and company has to fulfill these conditions. So students, try to understand this point. There may be asked a question for 4 marks because there are only 4 points. So there may be asked this question as explain provisions as per company's rules 2014. So write down all these notes and try to understand. Thank you. Stay safe.